गोलंदाज तयार. तारापूरचा हा चांगला खेळाडू जयेश म्हात्रे आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर चांगली बॅटिंग चांगली गोलंदाजी होत असताना मीनचा फटका उंच गेलाय, लांब आहे का? यस असं उत्तर येते बघा. डाव्या हाताचा फलंदाज आला आणि फरक पडतो. इकडे षटकार आला. बना सकते तो हम भी बना सकते. सोच के चलना चाहिए. और ये देखिए मी सांगितल्या डाव्या हाताचा फलंदाजाची अलग शैली अलग ताकद असते. मीन बोरा आपले हात खोलतोय, चेंडूला पाठवतोय मिड विकेटच्या डोक्यावरून. मोमेंटम मिळाला आहे. मोमेंटम कॅरी केलं जाईल का? यावेळेस फटका ऑन साइडला, हा देखील गॅप मध्ये, हा देखील झाला वन बाउंस सीमापार चौकार. बॅक टू बॅक 3 चेंडूवर 3 मोठी हिट. स्कोरबोर्ड 40, आता पाहिजेत 42 आणि समोर आहे मीन. बघूया कोण कोणावर भारी. खराब चेंडू फुलटस होता, गॅप मध्ये गेलेला आहे. इकडे एकदा बीट केलं म्हणजे निघून जाणार सीमापार चौकार. 4 धावेसाठी चौकार येणं गरजेचं आहे. मीन मात्र घेऊन पाहायला मिळतील. हा षटकार चौकार वाला खेळपट्टी आहे आणि खराब चेंडू. मीन क्या बात है आपके, क्या कहने. एंट्री लेट है मगर ग्रेट है. षटकार चौकार पाहायला मिळेल का? पहिलाच खराब चेंडू. मीन बोरा नवीन युवा टॅलेंट, अनुभव कमी, चेंडू खराब आणि विचार केला 66 ओव्हर द विकेट. दुसरा चेंडू खराब आहे. बोनस चेंडू देतोय. इकडे काय करतोय? इथे मात्र युवा खेळाडू, तिकडे पेस देखील नाही. खेळ पहिल्या दिवशी यश, असे मात्र युवा खेळाडू पाहायला मिळतात. फुलटस आहे. पुन्हा एकदा षटकार असेल. बॅक टू बॅक तिसरा हिट. क्या बात आहे. पाहायला मिळते मिस्टर तन्मय पाटील, चिन्मय पाटील 2-3 टायवर मात्र सुपर ओव्हर आहे. फटका सजवलाय. इकडे वन बाउन्स, कमालीचं क्षेत्ररक्षण आणि चौकार. मॅच विन सरकार बेटेगाव. कमालीची बॅटिंग, हाफ सेंचुरी देखील पाहायला मिळते. मीन बोरा क्या बात आहे. सुपर बॅटिंग, अप्रतिम. डोळ्यावर विश्वास बसणार नाही अशी इनिंग आज मात्र आपल्याला पाहायला मिळते. ज्यांनी ही मॅच बघितली नाही त्यांनी PTPL बघितलं नाही असं म्हणायला हरकत नाही. काय कमालीचं मैदान, खेळपट्टीचं